बऱ्याच ठिकाणाला मागं पण एक समस्या जाणवलेली आणि आता पण एक समस्या जाणवलेली. तर इथं काय झाल्यात, झाडाला मुळ्या सुटल्यात. आणि ह्या मुळ्या का सुटल्यात, मग हिथं सुटल्यात आणि हिथं का कमी सुटल्यात, हिथं का मुळ्या सुटल्या नाहीत. तर हिथं न मुळ्या सुटायचं कारण आणि हिथं जास्त प्रमाणात मुळ्या सुटायचं कारण हे एक आहे. एक तर सगळ्यात महत्वाचं जर हिथं बघितलं तर ही झाडं जास्त पूर्वीची आहेत किंवा हिथं काय झालंय, ह्याला साली जास्त आहेत, ही खोडं जुनी आहेत. जिथं खोडं जास्त जुनी आहेत तिथं एक हा मोठा प्रॉब्लेम येतोय. दुसरं, हे जे जमिनीचा बोध आहे, हे बोध जर कडक राहिला तर त्याच्यामुळं मुळी सुटत्या. तिसरं, हिथं जर हिथं आता ह्यांनी पानं काढल्यात खालची तळातली आणि हिथं जास्त गर्दी झाली ना अंधार जास्त पडला तर त्यामुळं पण मुळी सुटत्या. आणखीन एक ह्याच्यासाठी टॉनिक मारतोय, कशासाठी, गर्भधारणेसाठी. तर त्यामध्ये काही औषधं अशी आहेत की ती मुळ्या सुटायला पण काम करतात. तर ती पण औषध आता आपल्याला माहित नसते की कुठल्या औषधात मुळी सुटायचं वगैरे औषध असतंय किंवा फुलविक ऍसिड, अमिनो ऍसिड सुद्धा काही औषधांनी असू शकतंय. तर अशी ज्या जिथं जिथं औषधांचा वापर होतोय ह्याला 3-4 अजून काही कारण आहेत. ढगाळ वातावरण आहे, ह्या भरपूर कारणांच्यामुळे मुळ्या सुटत्यात. असं स्पेसिफिक एकच उत्तर नाही की त्याच्यामुळे मुळ्या सुटत्यात. आणि प्रत्येकानं आपापल्या बागेत ह्यापैकी कोणत्या कोणत्या गोष्टी सापडतात बघा आणि त्याच्यामुळे मुळ्या सुटत्यात. ह्याच्यासाठी आपण ड्रॅगन एक नावाचं औषध आहे किंवा एकदम स्टँडर्ड क्वालिटीची दुसरी पण औषध आहेत. हे त्यापैकी एक स्टँडर्ड क्वालिटीचं औषध आहे. तर अशा पद्धतीचं ड्रॅगन नावाचं जरी औषध सोडलं तरी सुद्धा खाली जमिनीतनं तरी सुद्धा हे थांबतंय, मुळ्या थांबत्यात. आणि अशा पद्धतीनं आपल्या द्राक्ष बागांचं नियोजन करा, बागेत सुटसुटीतपणा ठेवा.